की कोणाच्या गेल्याने पक्ष काय संपत नसतो. माणसं इकडे तिकडे होत असतात, पण पक्ष आहे तिथेच असतो. आणि ही जी माजी नगरसेवक ज्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांची ओळख काँग्रेस म्हणूनच होती. आणि काँग्रेसला मधनं ते बीजेपीत गेल्यामुळे जसं काँग्रेसला काही फरक पडलेला नाही. काँग्रेस पक्ष आहे तिथेच आहे. काय याला आता काय म्हणायचं. आता शिंदे सेना असून दे किंवा ही भाजपाची सेना असून दे, आज यांच्याकडे म्हणजे एखाद्या प्रकारे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अकाळ पडलेला आहे. म्हणजे यांच्याकडे असे आजपर्यंत कल्याण डोंबिवली शहरामध्ये असे कुठलेच कार्यकर्ते किंवा असे बीजेपी किंवा शिंदे गटामध्ये नेतेच राहिलेले नाहीयेत. त्यांना फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे लोक घेऊनच ही संघटना त्यांची मोठी करायची आहे. तर ही त्यांच्याकरता शोकांतिका आहे. आणि जे जातात आणि हे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते फक्त त्यांचे झेंडे आणि त्यांचा जयकारा लावण्याचंच काम करतात ना. त्यांचं अशी काय आमच्या कानापर्यंत अशी काय आमच्याकडे बातमी नव्हती. ते जाणार होते किंवा नव्हते हा त्यांचा पर्सनल प्रश्न होता. पण मुद्दा हा आहे की आज ते गेले तर त्यांचंही काहीतरी कुठे अडलंय का, की त्यांच्यावर पण कुठली कारवाई टांगती तलवार होती का, हा एक प्रश्न तयार होतोय. बाकी शिंदे आणि शिंदे सेना आणि भाजपामध्ये आजच्या तारखेला यांना लोकांचं म्हणजे लोकांचे जे नगरसेवक असतील किंवा इतर काही सरपंच असतील किंवा असं काय असेल कल्याण डोंबिवली शहरामध्ये किंवा पदाधिकारी असतील इतर पक्षांचे, यांना येऊन फक्त आपला पक्ष मोठा करण्यामध्ये यांना रस आहे. यांच्याकडे कुठलेही प्रकारचे कार्यकर्ते किंवा नेते उरलेले नाहीये. बघा, ज्यांना आमच्या देशाचे जे नेते आहेत LOP श्री राहुल गांधीजी यांचं म्हणणं आहे की ज्यांना जायचं त्याने जावं. आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाहीये. त्यांच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नाही. उलटा आज गेल्यानंतर उद्या त्यांचा मान सन्मान होत आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. बरेचसे नेते गेलेले आहेत, पण त्यांची काय अवस्था झालेली आहे. आमचे आज प्रदेशचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री गेलेले आहेत, मंत्री गेलेले आहेत, माजी आमदार गेलेले आहेत, पण आज त्यांची अवस्था काय, यांची दुरावस्था झालेली आहे. तर लोक गेल्याने पक्षाला काय फरक नाही पडत आहे. पक्ष आहे तिथेच आहे आणि पक्ष लोकांमुळे मोठा होत नाहीये, पक्षामुळे लोक मोठे होतात.